नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मामध्ये. अ, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वालिफिकेशन संदर्भात डिस्कस करणार आहे. बरेचसे विद्यार्थी फोन करतायत, की सर ड्रग इन्स्पेक्टरला एम-एस-सी वाले आम्ही एलिजिबल आहोत का? तर केमिस्ट्रीत एम-एस-सी झाले, आमचं मायक्रोबायोलॉजीत एम-एस-सी झाले किंवा आमचं बी-एस-सी झाले. ठीक आहे. तर नेमकं एक्झॅक्ट क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे त्या जाहिरातीमध्ये हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर चला तर मग सुरू करूयात या व्हिडिओला. चॅनलला नवीन असाल तर काय करायचं तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपले जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुभव हा रद्द झालेला आहे तुम्हाला माहीत आहे. ही जाहिरात कधीही येऊ शकते. बहुप्रतीक्षित असणारी आणि बहुचर्चेत असणारी ही जाहिरात आहे ड्रग इन्स्पेक्टरची. ओके. त्याच्यामुळे ह्याला कॉम्पिटिशन बी खूप राहणार आहे बऱ्याच वर्षाच्या नंतर. खूप साऱ्या जागा त्याच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळं प्रिपरेशन तुमचं चालू ठेवा. कुठेही गॅप देऊ नका. कारण की शेवटी काय होतं जाहिरात आल्याच्या नंतर सगळेच जण धावायला लागतात. पण जे शांततेमध्ये जे करतात तेच खरे सक्सेस होणारे असतात. त्यामुळे जेव्हा शांततेत चालू आहे म्हणजे तुम्हाला वेळ आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं तयारी करायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं शांततेमध्ये चांगलं काम करा. लक्षात घ्या काय क्वालिफिकेशन आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला. बघा, तुम्ही जर जाहिरात बघितली किंवा येणारी जाहिरात असेल किंवा जुनी जाहिरात असेल, फक्त अनुभव तेवढा रद्द झालेला आहे. क्वालिफिकेशनमध्ये काय फरक आहे बघा. पजेस अ डिग्री इन अ फार्मसी हे पहिलं स्टेटमेंट आहे. फार्मसीमध्ये डिग्री झाली पाहिजे म्हणजे बी फार्म झालं पाहिजे. मग बी फार्म तुमचं रेग्युलर असेल, बी फार्म प्रॅक्टिस असेल, त्याच्यानंतर फार्म डी असेल, फार्मसीमधली डिग्री. ऑर दिले, ऑर इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधली डिग्री. ठीक आहे. लक्षात घ्या ऑर दिलेले फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर दिले ऑर इन मेडिसिन. बट त्या मेडिसिनला जोडून पुढे वाक्य दिलेलं आहे विथ स्पेशलायझेशन. काय दिलेलं आहे? मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी. तुमचं स्पेशलायझेशन असलं पाहिजे फार्मॅकोलॉजीमध्ये, क्लिनिकल फार्मॅकोलॉजीमध्ये म्हणजे मेडिसिनमध्ये डिग्री घेऊन तुमचं स्पेशलायझेशन असलं पाहिजे क्लिनिकल फार्मॅकोलॉजीमध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन असलं पाहिजे. पण तुम्ही इथं अर्थ काय घेताय? मायक्रोबायोलॉजीत आमचं स्पेशलायझेशन आहे, आम्ही एम-एस-सी मायक्रोबायोलॉजी आहेत. तसं नाही. मेडिसिनमध्ये डिग्री आणि स्पेशलायझेशन म्हणजे पी-जी नंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये. डिग्री तर मेडिसिनमध्ये पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? बी-एस-सी तर इलिजिबल होत नाहीये. लक्षात घ्या. इथं क्लिअर कट दिलेला आहे. पजेस डिग्री इन मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन मायक्रोबायोलॉजी ऑर क्लिनिकल फार्मॅकोलॉजी. म्हणजे मेडिसिनमध्ये ज्याची डिग्री एम-बी-बी-एस जर असेल तर पुढं त्याचं पी-जी झालेलं पाहिजे मेडिसिनमध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये. तेच काय तिथं इलिजिबल आहेत. असा त्याचा काय निघतोय त्या ठिकाणी अर्थ निघत आहे. त्याच्यामुळं कन्फ्युजन होऊ नका. खरं तर ड्रग इन्स्पेक्टर ही स्पेशल फार्मसीवाल्यांसाठी ही व्हॅकन्सी आहे. ठीक आहे. बाकीचे बी-एस-सी वाल्यासाठी दुसऱ्या व्हॅकन्सीज आहेत भरपूर. तिथं तुम्ही ट्राय करा. फार्मसीवाल्यांनी प्रिपरेशनमध्ये राहा. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा दिलेल्या नंबर डिस्प्ले होत आहे त्याच्यावरती WhatsApp करा तुम्हाला बॅचेससाठी. अत्यंत सिलेबसनुसार पॉइंट टू द बॅच घेतलेली आहे. व्हॅलिडिटी भरपूर आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. आता रेकॉर्डेडमध्ये सगळं कंटेंट उपलब्ध होतं. ॲडिशनल त्याला परत लाईव्ह पण तुम्हाला मिळणार आहे. जाहिरात जशी त्याच्यामध्ये येईल. खूप सारं कंटेंट आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी, टेस्ट, नोट्स सगळं कंटेंट आपण त्याच्यात घेतलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नितेश सर ॲपची लिंक दिलेली आहे. ते तुम्ही जाऊन तिथं डाउनलोड करू शकता. दिलेल्या WhatsApp नंबरवरती संपर्क करा. तर क्वालिफिकेशनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. एक्सपिरियन्स रद्द झालेला आहे. दुसरी गोष्ट बी फॉर्म फायनल इयरवाले विद्यार्थी म्हणतात, "सर आम्ही फायनल इयरला आहोत. आम्ही एलिजिबल आहोत का?" लक्षात घ्या डिग्री कंप्लीट पाहिजे. त्या ठिकाणी एम-पी-एस-सीला तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. तिथं खोटी माहिती चालत नाही. ते खोटी माहिती टाकली तर तुम्ही ब्लॅकलिस्ट होऊ शकता. म्हणून त्या ठिकाणी तुमचं डिग्री कंपल्सरी पास असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायला एलिजिबल आहात. ठीक आहे. त्यामुळे डिग्री कंप्लीट असणं गरजेची आहे आणि फायनल इयरवाले विद्यार्थी ह्याला एलिजिबल नाहीये. पजेसे डिग्री दिलेली आहे. डिग्री त्याची झालेली पाहिजे. ठीक आहे. फार्मसीची डिग्री झालेली पाहिजे. असेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. धन्यवाद. थँक यू सो मच.